कोण सांगणार आन्सर? An artificial satellite of Earth is taken from higher orbit R1 to lower orbit R2. In this process, gravitational potential energy काय होणार? डिक्रीज होणार. बरोबर आहे? as gravitational potential energy as for orbit R1 किती असणार? मेला पोटेन्शियल एनर्जी 1 म्हणतो किती असणार? मायनस GMM अपॉन R1. हे आपलं हायर ऑर्बिट आहे. बरोबर आहे की नाही? हायर बसून ड्रॉप कुठे गेलं? लोअर ऑर्बिट ऑफ रेडियस R2. सो पोटेन्शियल एनर्जी ऍट टू किती असणार? मायनस असते नेहमी GMM अपॉन वॉट R2. बरोबर. मग इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वॉट डिस्टन्स. डिस्टन्स कमी झाली की पोटेन्शियल एनर्जी वॉट इन्क्रीज व्हायला पाहिजे. बट इट कम विथ निगेटिव्ह साईन. मग यातली मोर निगेटिव्ह कुठली आहे? R2 लेस दॅन R1 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मोर निगेटिव्ह आहे. त्यामुळे R2 इज लेस दॅन R1 आहे. याचा अर्थ काय? मॅग्निट्यूड ऑफ पोटेन्शियल एनर्जी मॉड म्हणतो मी केला 2 इज ग्रेटर दॅन वॉट 1. मॅग्निट्यूड काय असणार? जास्त असणार. बट निगेटिव्ह साईन बरोबर आहे ना. त्यामुळे मोर निगेटिव्ह. दॅट्स वाय पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 इज लेस दॅन पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉट 1. मग 1 बसून 2 कडे एनर्जी कमी झाली. कमी झाली म्हणजे काय झाली? ऑप्शन इज डिक्रीज्ड. इज वॉट? डिक्रीज. क्लिअर? गेटिंग एनीवन?